हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तुझ्या सोबतीने या मालिकेच्या आजच्या सोमवार 26 जानेवारीच्या एपिसोडमध्ये सगळ्यात मोठा ट्विस्ट आलाय, सगळ्यात मोठा खुलासा झालाय. फ्रेंड्स, आपल्या सर्वांना माहिती आहे की नुपूरचा होणारा नवरा वेदांतचा अपघात झाला होता आणि लग्नाच्या दिवशीच तो मृत्युमुखी पडला. पण काही दिवसांपूर्वी आपल्याला हेही समजलं होतं की वेदांतचा अपघात दुसऱ्या तिसऱ्या कोणाच्या हातून नाही तर चक्क मल्हारच्या हातून घडलाय. मल्हारनेच त्याला गाडीने उडवलं होतं आणि मल्हारला या गोष्टीचं वाईटसुद्धा वाटत असतं. पण आता त्यापेक्षा मोठा खुलासा झालाय. मल्हारने वेदांतचा अपघात घडवला नव्हता, तर तो अपघात घडवला होता चक्क तायडीने वेदांतला आपल्या गाडीने उडवलं होतं आणि तिनेच मल्हारला सांगितलं की वेदांतला तू उडवलंय. आता कदाचित त्यावेळेस मल्हार आणि तायडी हे दोघे गाडीत एकत्र असतील. मल्हार हा बेशुद्ध असेल किंवा मल्हार हा आपल्या आईबाबूच्या मृत्यूमुळे खूप दुःखी असेल, त्याची मनस्थिती ठीक नसेल. त्यामुळे तायडीने स्वतःचा गुन्हा मल्हारच्या डोक्यावर टाकलाय आणि मल्हारला ती कायम त्रास देतीये. त्या गोष्टीची आठवण पुन्हा पुन्हा करून देऊन त्याला तोंडघशी पाडतीये, घाबरवतीये. मग हा सगळा मोठा खुलासा आपल्याला तर समजलाय, पण हे सत्य मालिकेत सगळ्यांसमोर यायला खूप वेळ लागणार आहे. मग हे आपल्याला तरी कसं कळलं आणि अजून काय काय भारी भारी घडलंय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच नुपूर ॲडव्होकेट चावरेला 30,000 रुपयांचा चेक देते. तर ॲडव्होकेट चावरे म्हणतो, नुपूरजी, एक प्रॉब्लेम झालाय. तुम्ही मला 7 वाजेचा वायदा केला होता आणि मी समोरच्याला 7:30चा वायदा केला होता आणि तो मला म्हणाला होता की 7:30ला जर पैसे मिळाले नाही ना तर खूप मोठं नुकसान होईल आणि तुम्ही मला कॅश नाही दिली आहे. आता हा चेक आहे, हा चेकमध्ये मी कधी बँकेत टाकणार, कधी वटणार, त्यामुळे माझं खूप मोठं नुकसान होईल. तर नुपूर म्हणते, चालेल ना, हा बेरर चेक आहे, तुम्ही समोरच्याला तो देऊन टाका. तर चावरे म्हणतो, नाही ना तसं जमत, त्यापेक्षा मी एक काम करतो, मी हे 30,000 रुपये समोरच्याला देतो, तुम्हाला 5,000 रुपये विसरावे लागतील. हे ऐकून नुपूरला मोठा धक्काच बसतो. तर मीना खूप खुश होते की वा चावरे वकील, काय चाल खेळलीये. नुपूर म्हणते, 5,000 रुपये काय छोटी रक्कम नसते चावरे. तर चावरे म्हणतो, पण माझं सुद्धा मोठं नुकसान होईल ना मग 25-30 हजाराचं. नुपूर म्हणते, ठीक आहे, हे सगळे पैसे तुम्ही घेऊन टाका, 5,000 रुपये मला द्यायची गरज नाहीये आणि आता तुम्ही येथून निघा. हे ऐकून चावरे वकीलला खूप राग येतो आणि तो घराबाहेर पडतो. चावरे वकीलच्या मागे मागे मीना येते आणि थांबा थांबा म्हणते. चावरे वकील खूप चिडतो आणि म्हणतो, काय थांबा, त्या नुपूरने माझा अपमान केलाय आणि तुम्हाला माहिती आहे का आपल्या हातून किती मोठी संधी गेली आहे. मला त्या नुपूरशी लग्न करता आलं असतं, तिला वेठीस धरता आलं असतं, पण तिने माझ्या तोंडावर हा 30,000 रुपयांचा चेक फेकून मारलाय. मीना म्हणते, अहो पण. तर चावरे वकील म्हणतो, अहो पण काय नाही, जर त्या नुपूरशी माझं लग्न झालं नाही ना तर एक लक्षात ठेवा, ना तुम्हाला 5 लाख रुपये मिळतील, ना तुम्हाला स्वतःचं नवीन घर मिळेल. मग राहा आयुष्यभर या घाणेरड्या चाळीमध्येच. मीना म्हणते, तुम्ही काळजी करू नका, मी सगळं काही करते. चावरे वकील तेथून रागारागाने निघून जातो. तर इकडे मल्हारच्या घरी सगळे मस्त जेवायला बसलेले असतात. तेव्हा दीप हा रेवती मावशीला नुपूरच्या हातचा मोदक खायला देतो आणि म्हणतो, खाऊन पहा मावशी, मोदक खूप छान आहे. तेव्हा रेवती मावशी नुपूरच्या हातचा मोदक खाते आणि जसे मल्हारचे डोळे बंद झाले होते तसेच रेवती मावशीचे डोळे सुद्धा बंद होतात आणि रेवती मावशी म्हणते, सुमती. आणि हे ऐकून मल्हारला सुद्धा आश्चर्य वाटतं की मावशीला सुद्धा आपल्या आईच्या हातची चव आठवली आहे. रेवती मावशी म्हणते, मल्हार, खरंच ही तर सुमतीच्या हातचीच चव आहे. सुमती अगदी असेच मोदक बनवायची, तिच्या हाताला सुद्धा अशीच चव होती. रेवती मावशी खूप इमोशनल होते. तिला आपल्या लहान बहिणीची, मल्हारच्या आईची, सुमतीची आठवण येत असते. तर इकडे नुपूरचा भाऊ अन्वय सुद्धा जेवण करत असतो. तेवढ्यात नुपूर त्याच्याजवळ येते आणि विचारते, दादा, तुझ्यासाठी पोळी घेऊन येऊ का? पण अन्वयची इच्छाच नसते जेवण करायची आणि तो हुंदका भरतो, तो रडतोय. ही गोष्ट नुपूरला समजते. नुपूर विचारते, काय झाले दादा, तू रडतोयस का, तुझ्या डोळ्यात पाणी? तर अन्वय सांगतो, एक लाचार भाऊ जो स्वतः काही कमवू शकत नाही आणि बहिणीच्या जीवावर जगतोय, तो रडण्याशिवाय दुसरं काय करणार? नुपूरला खूप वाईट वाटतं.
नुपूर म्हणते, दादा स्वतःला असं कधीच बोलायचं नाही, आणि तू माझ्या जीवावर जगत नाहीये. तू तुझी नोकरी करतोस, कष्ट करतोस, आणि एक दिवस सगळं काही ठीक होणार आहे. आपण आपलं सगळं कर्ज फेडू, आपल्या सगळ्या अडचणी दूर होतील. तेव्हा अन्वय डोळे पुसतो आणि नुपूरला विचारतो, नुपूर सगळं ठीक होईल ना? नुपूर म्हणते, हो दादा सगळं ठीक होईल. अन्वय नुपूरच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवतो. नुपूर म्हणते, मला असंच तुझं प्रेम हवंय, तुझा आशीर्वाद हवाय. पहा मी सगळं कर्ज फेडते की नाही. त्या चावरेचे आपण सगळे पैसे परत देऊन टाकू. तेवढ्यात आशा येते, हे ऐकते आणि तिला खूप राग येतो. तर रेवतीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. रेवती ही मल्हारला म्हणते, मल्हार दरवर्षी आपण सुमतीची पुण्यतिथी साजरी करतो आणि सगळ्या अनाथ आश्रमांमध्ये लाडू वाटतो. मग यावर्षी या मुलीलाच आपण लाडवांची ऑर्डर द्यायची का? मल्हारला ही आयडिया आवडते, पण त्याच वेळेस तेथे तायडी येते आणि म्हणते, नाही द्यायची. सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो. तर रेवती विचारते, काय झालं तायडी? ऑर्डर द्यायला पाहिजे ना, तिच्या हातची चव किती छान आहे, अगदी सुमतीच्या हातची चव आहे. तर तायडी चिडून म्हणते, नाही द्यायची, कारण ती मुलगी एक नंबरची माजुडी आहे. मल्हारला समजतच नाही की नुपूरने असं नेमकं काय केलंय. तर तायडी म्हणते, त्या मुलीला बोलायची अक्कल नाहीये. तिने मला सुनावलंय आपल्या कंपनीबद्दल, सुमती इव्हेंट्सबद्दल ती खूप वाईट बोलली आहे. हे ऐकून घरातील सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. तर इकडे आशा ही सुद्धा नुपूरवर चिडते आणि म्हणते, तुझ्या तेवढा कॉन्फिडन्स येतो कुठून? कुठून तू त्याचे पैसे देणारे चावरे वकिलाचे? त्याची काय थोडी रक्कम नाहीये, 15 लाख रुपये द्यायचेत, वरतून व्याज द्यायचंय. आणि तुला काय नेहमी अशा ऑर्डर्स मिळणार आहे का? असा तुक्का हा कधीच लागतो. तर नुपूर म्हणते, वहिनी हा तुक्का नाहीये. ही ऑर्डर मिळण्याआधी माझी परीक्षा घेतली गेली. त्या परीक्षेत मी पास झाले आणि मग मला ही ऑर्डर मिळाली आहे. आणि माझा पूर्ण विश्वास आहे की मला आणखीन ऑर्डर मिळतील. आपण त्या चावरेचे सगळे पैसे परत देऊन टाकू. पण आशा म्हणते, तुझा हा कॉन्फिडन्स आहे ना खूप घातक आहे आणि तुला एवढे पैसे कधीच कमवता येणार नाही. पण नुपूरचा स्वतःवर पूर्ण विश्वास असतो आणि ती म्हणते, नाही वहिनी, मी हे सगळे पैसे कमवून दाखवणार आणि त्या चावरेचं मी कर्ज फेडून दाखवणार. मीना खूप चिडते आणि म्हणते, बाई तुला तो खूपच कॉन्फिडन्स आलाय, पाहूया ना तू कर्ज फेडते की नाही. आणि ती तेथून निघून जाते. त्यामुळे नुपूरला खूप वाईट वाटतं. आशा आणि अन्वय सुद्धा दुःखी झालेले असतात. तर इकडे सगळेजण हे तायडीला विचारतात. मल्हार विचारतो, तायडे नेमकं काय झालंय? तर तायडी त्याला म्हणते, तू त्या नुपूरला कमी पैसे दिले ना, म्हणून ती मला सुनावून गेली. तर मल्हार म्हणतो, पण मी तिला कमी पैसे दिले नाही. मी तर तिला 3 लाख रुपये द्यायला तयार होतो, पण तिनेच 30,000 रुपये मागितले. यात आपली काय चूक आहे? तर तायडी म्हणते, हेच तिने मला सुनावून दाखवलं. ती मला म्हणाली की तुमची सुमती इव्हेंट्स एक नंबरची फालतू कंपनी आहे. लग्नाच्या 5 तासाआधी तुम्हाला साधा एक शेफ सुद्धा आणता येत नाही. मी होते ना म्हणून तुमची कंपनी वाचली, नाहीतर आज सुमती इव्हेंट्स धुळीला मिळाली असती. हे ऐकून मल्हार आणि रेवतीला जबर धक्काच बसतो. तायडी सगळं खोटं नाटं सांगत असते की ती मुलगी खूप उद्धटे, उर्मटे, तिने माझा अपमान केला आणि म्हणाली, मल्हारच्या जागी दुसरं कुणी असतं ना तर त्याला कंपनी नीट सांभाळता आली असती. या मल्हारला काडीची अक्कल नाहीये. इतकी मोठी कंपनी तो सांभाळूच शकत नाही. मल्हारला खूप राग येतो. तायडीची बडबड सुरूच असते. नुपूर काहीच बोललेली नसते, पण ती नुपूरबद्दल मल्हारचे कान भरून देते की ती आपल्या कंपनीला खूप वाईट बोलली. अरे मल्हार, ती मला बोलली असती, तुला बोलली असती तर आपण सहन करून घेतलं असतं, पण ती आपल्या कंपनीला बोलली आहे. जी कंपनी, जी सुमती इव्हेंट्स काकूने सुरू केली आहे, तुझ्या आईने सुरू केली आहे, आणि मी सुमती इव्हेंटचा अपमान नाही सहन करू शकत. त्यामुळे मल्हार खूप चिडतो. तर तायडी सांगते, तूच मला सांग, तू तिला कमी पैसे दिले ना? तर ती म्हणाली की मला ते वरचे पैसे नकोय. ते वरचे पैसे मी सुमती इव्हेंट्सला दान म्हणून देते, भीक म्हणून देते. मल्हारच्या तळपायची आग मस्तकातच जाते. तर रेवती मावशी म्हणते, नाही हे शक्य नाही, नुपूर असं कधीच बोलू शकत नाही. तर तायडी विचारते, का नाही बोलू शकत? रेवती सांगते, कारण तिच्या हातची चव खूप चांगली आहे, आणि ज्या व्यक्तीच्या हातची चव चांगली असते ना तो असा उर्मट नसतो, उद्धट नसतो. तायडी चिडून विचारते, हे काय लॉजिक झालं? हे कोणाचं लॉजिक आहे? तर रेवती मावशी उत्तर देते, सुमतीचं. मल्हार सुमतीचं नाव ऐकून रेवती मावशीकडे पाहू लागतो. तायडीला समजतं की माझ्यापेक्षा सुमती म्हणजेच मल्हारचा आपल्या आईवर खूप जास्त विश्वास आहे. तर रेवती सांगते, सुमती नेहमी म्हणायची, ज्या व्यक्तीच्या हाताला चांगली चव असते ना
तो व्यक्तीसुद्धा चांगला असतो, तो कधीच उर्मट, उद्धट किंवा वाईट वागू शकत नाही. त्यामुळे तायडी खूप चिडते आणि म्हणते, याचा अर्थ मी खोटं बोलतीये. नाही नाही, ठीक आहे, मी खोटं बोलतीये, मी त्या नुपूरबद्दल सगळं खोटं सांगितलं असं म्हणून तायडी दुःखी झाल्याचं नाटक करते. त्यामुळे मल्हारला वाईट वाटतं. तायडी म्हणते, मल्हार, आता तुझी मावशी तर म्हणालीये की मी खोटं बोलतीये, नुपूर तसं उद्धटपणे बोलू शकत नाही आणि तुझ्या मावशीवर जास्त विश्वास आहे ना, माझ्यावर तर विश्वासच नाहीये. ठीक आहे असं म्हणून ती रडण्याचं नाटक करू लागते. त्यामुळे मल्हारला खूप वाईट वाटतं आणि मल्हार दीपला म्हणतो, दीप, यानंतर ती नुपूर मला पुन्हा कधीही आपल्या कंपनीच्या आसपास सुद्धा फिरकायला नकोय. ती आपल्या कोणत्याच इव्हेंटच्या आसपास दिसली नाही पाहिजे. तेव्हा दीप हो म्हणतो. रेवती मावशी आणि जियाला खूप वाईट वाटतं, पण तायडी चांगलीच खुश होते. आपण त्या नुपूरचा बदला घेतला, मल्हारचे तिच्या विरुद्ध कान भरले म्हणून तिला खूप आनंद झालेला असतो. ती खुश असते की शेवटी आपण त्या नुपूरला धडा शिकवलाच, तिला आपल्या कंपनीतून बाहेर केलंच. तर इकडे नुपूर आशाला झालेला सगळा प्रकार सांगते आणि आशाला म्हणते, आई, आज तुमच्यामुळेच मला ही इतकी मोठी ऑर्डर मिळाली. तर आशा विचारते, माझ्यामुळे कशी? नुपूर सांगते, अहो, तुम्ही जर मला तो डबा दिला नसता, माझ्या बॅगमध्ये तो डबा टाकला नसता ना, तर तेथे मला सॅम्पल दाखवायला काही राहिलंच नसतं आणि इतकी मोठी ऑर्डर मला मिळालीच नसती. आशाला खूप आनंद होतो. नुपूर सांगते, अजून आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे. तेथे सगळ्यांना माझं जेवण आवडलंय आणि अनेक लोकांनी तर माझे नंबरसुद्धा घेतलेत. आता आपल्याला आणखीन मोठ्या मोठ्या ऑर्डर मिळतील आणि आपण त्या चावरेचं सगळं कर्ज फेडून टाकू अशी मला पूर्ण गॅरंटी आहे. तेवढ्यात मीना तेथे येते आणि म्हणते, हा फेडशील ना, 15 लाखांचं काय, 50 लाखांचं कर्ज फेडशील, कारण तुला एवढ्या मोठ्या मोठ्या ऑर्डर मिळणार आहे. तू इतकी मोठी शेफ झाली आहे. काय तो आत्मविश्वास, फाजील आत्मविश्वास कुठला? नुपूरला खूप वाईट वाटतं. अन्वय म्हणतो, मीना, हे काय बोलतेस तू? मीना चिडून म्हणते, अन्वय, मला नको विचारू मी काय बोलतीये, तुझ्या आवडक्या बहिणीला विचार ती काय बोलतीये. फाजील आत्मविश्वास, 15 लाख फेडायला चाललीये. तुम्हा दोघा भावा बहिणीला मी सांगून ठेवते, जर तुम्हाला कर्ज नाही फेडता आलं आणि माझं हे घर, माझ्या डोक्यावरचं छप्पर गेलं ना, तर माझ्या एवढी वाईट बाई दुसरी कोणी नाहीये असं म्हणून ती या दोघांना डोळे दाखवते आणि तेथून निघून जाते. त्यामुळे नुपूरला खूप वाईट वाटतं आणि ती मनात विचार करते, वहिनी, माझ्यावर विश्वास ठेव, मी त्या चावरे वकिलाचं सगळं कर्ज फेडेल, तू काळजी करू नको. दुसरा दिवस उजाडतो आणि सुमती निवासमध्ये मल्हार त्याच्या रूममध्ये बसलेला असतो, काम करत असतो. तेवढ्यात त्याला एक मेसेज येतो की त्याच्या बँक अकाउंटवर 1 करोड रुपये आलेले आहेत. म्हणजे कालच त्याने ज्या खांडकेकरांचा इव्हेंट केला होता, ज्यामध्ये नुपूरने जेवण बनवलं होतं, त्या इव्हेंटचे त्याला 1 करोड रुपये मिळाले आहेत. त्यामुळे हा मेसेज मल्हार पाहतो आणि पुढच्या क्षणी त्याला आठवतं की त्याच्या हातून चक्क वेदांचा अपघात झाला होता, वेदांचा जीव गेला होता आणि तो विचार करतो, आता वेदांच्या कुटुंबाला पैसे पाठवून द्यायला हवे आणि लगेचच तो चेक तयार करतो आणि त्याच वेळेस तायडी त्याच्यासाठी कॉफी घेऊन येते. मल्हार विचारतो, तायडी, तू रोज रोज माझ्यासाठी कॉफी का घेऊन येते? मीच बाहेरून कॉफी पीत जाईल ना. तर तायडी म्हणते, अरे तेवढंच, तुझ्याशी मला छान गप्पा मारता येतात, दिवसाची सुरुवात खूप छान होते. तर तायडी त्याला विचारते, तुला आवडत नाही का, मी कॉफी नको घेऊन येऊ का? तर मल्हार म्हणतो, नाही तायडे, तसं काही नाही आहे, मला तर खूप आवडतं. पण मल्हार टेन्शनमध्ये, हे तायडीला समजतं. तायडी विचारते, काय झालंय मल्हार, तू टेन्शनमध्ये दिसतोयस, काही झालंय का, तुला संजनाची आठवण येते का? तर मल्हार सांगतो, नाही ताई, ती गोष्ट नाही आहे, पण खरंच त्या अपघातानंतर तू आणि रेवती मावशीने मला किती छान सांभाळलं, नाहीतर आज मी कुठे असतो, काय असतो, मला काहीच माहिती नाही आहे. खरंच तू आणि स्पेशली रेवती मावशी माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहात. हे ऐकून तायडीला मोठा धक्काच बसतो, कारण मल्हारने तिच्याबरोबर रेवती मावशीचं सुद्धा नाव घेतलेलं असतं आणि स्पेशली रेवती मावशी असं तो म्हणालेलं असतो. तायडी खूप चिडते आणि मल्हारला म्हणते, स्पेशली रेवती मावशी, आता काय बाबा, मी तर साधी तुझी तायडी आहे, ती सुद्धा सख्खी नाही, आणि रेवती मावशी आहे तुझी, त्याचबरोबर काकूसुद्धा आहे, तुझं सख्खं नातं आहे, रक्ताचं नातं, म्हणून तीच तुला जास्त महत्त्वाची आहे ना. मल्हार म्हणतो, तायडी, असं काहीच नाही आहे, आमचं जरी रक्ताचं नातं असलं ना, तरी तुझं आणि माझं मनाचं नातं आहे आणि तू माझ्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे. हे ऐकून तायडीला आनंद होतो. मल्हार टेन्शनमध्ये असतो. तायडी त्याला विचारते, मल्हार, तू त्या अपघाताचाच विचार करतोय ना,
नको विचार करू, सगळं विसरून जा. तर मल्हार म्हणतो, नाही तायडे, मला ते नेहमी नेहमी आठवत राहतं. आज सुद्धा कधी गाडी चालवायची म्हटलं ना तर माझे हातपाय थरथर करतात. गाडी चालवायची माझी हिंमत होत नाही. कधी कधी वाटतं पोलीस स्टेशनमध्ये जावं आणि सरेंडर करून टाकावं. गुन्ह्याची शिक्षा भोगली ना तर माझ्या मनातलं हे गिल्ट कमी होईल. तायडी चांगलीच घाबरते आणि विचार करते, झालं याचं सुरू. जर हा पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि याने सरेंडर केलं ना तर सगळा झालेला प्रकार बाहेर येईल आणि खरा ॲक्सिडेंट मल्हारच्या हातून नाही तर माझ्या हातून झालाय हे सिद्ध होईल. आणि फ्रेंड्स, हा सगळ्यात मोठा खुलासा आहे. आपल्याला आत्तापर्यंत वाटत होतं की नुपूरच्या होणाऱ्या नवऱ्याचा वेदांचा जो अपघात झालाय तो मल्हारने केलाय, परंतु हा अपघात मल्हारने नाही केलाय, तर हा अपघात चक्क या तायडीने केलाय. पण त्यावेळेस जेव्हा हा अपघात झाला तेव्हा कदाचित मल्हार हा शुद्धीत नसेल, त्याच्याबरोबर काहीतरी झालं असेल आणि मग तायडीनेच मल्हारला सांगितलं की हा अपघात तू केलाय. कारण मल्हार पुढे म्हणतो की तायडे, मला तर माहीतच नव्हतं माझ्याकडून एवढा मोठा अपघात झालाय, पण तू मला हे सांगितलं तेव्हा मला कळलं. तर तायडी म्हणते, तेच माझं चुकलं ना, मी तुला ते सांगायला नको होतं. तर मल्हार म्हणतो, नाही तायडे, तुझी काही चूक नाहीये, माझ्याकडून एवढा मोठा अपराध झालाय, तू मला तेवढंच सांगितलं. तर तायडी म्हणते, नाही रे, तुझ्याकडून अपराध नाही झालाय, तुझ्याकडून फक्त अपघात झालाय आणि अपघात हा कोणाकडूनही होऊ शकतो. तर मल्हार म्हणतो, कधी कधी मला असं वाटतं मला तर वेडच लागेल. तर तायडी म्हणते, नाही, असं बोलू नको, तुला काही होणार नाही, तू काळजी करू नको, तू लवकरच बरा होशील. आणि या सगळ्या गोष्टींचा विचार सोडून दे, तू तुझं प्रायश्चित्त करतोय ना, तुला प्रत्येक पेमेंट आल्यावर तू त्या पेमेंटच्या 5% रक्कम त्याच्या कुटुंबाला देतोयस ना. आणि हा सुद्धा खूप मोठा ट्विस्ट आहे. म्हणजे तायडी ही त्या कुटुंबाला पेमेंट देते असं म्हणतीये, पण आपल्या सर्वांना माहितीये की वेदांच्या आईला तर रुपयाही मिळत नाहीये. त्यांची अवस्था किती बिकट आहे. नुपूर त्यांना सांभाळतीये आणि नुपूरला सुद्धा काही मिळत नाहीये. याचा अर्थ तायडीने एक खोटी फॅमिली तयार केली आहे आणि हे सगळे पैसे म्हणजे आता या इव्हेंटचे 1 करोड रुपये जे मल्हारला मिळाले आहेत त्याच्या 5%, 5 लाख रुपये तो वेदांच्या कुटुंबाला देतो. पण हे वेदांचं कुटुंब खोटं आहे आणि हे पैसे तायडी लागतीये आणि त्याच्यावर मजा करतीये. म्हणजे तायडी ही किती वाईट बाई आहे हे यावरून कळतं. फक्त ती मल्हारशी गोड गोड बोलून त्याचा फायदा उचलतीये, त्याच्या भोळेपणाचा फायदा उचलतीये. आणि आज ना उद्या हे सत्य सगळ्यांसमोर येणारच आहे. तर इकडे नुपूर ही मंदिरात आलेली असते, ती देवी आईचं दर्शन घेते आणि सगळं काही चांगलं होऊ दे, सावरे वकिलाचे पैसे मला लवकरात लवकर फेडता यावेत यासाठी प्रार्थना करते. गुरुजी बाहेर येतात. नुपूर त्यांना नमस्कार करते. गुरुजी तिला आशीर्वाद देतात आणि त्यानंतर नुपूर त्यांना प्रसाद देते. तर इकडे मल्हार आणि तायडी हे दोघे कॉफी पिताना अंगणामध्ये येतात आणि दोघे आता आपल्या सुमती इव्हेंटचा वर्धापन दिन आहे, हा इव्हेंट्स किती मोठा करायचा त्याचाच विचार करत असतात. जिया आणि दीप त्यांचं काम करत असतात. मल्हार दीपला म्हणतो, दरवर्षीप्रमाणे महाराष्ट्रातील सगळ्या अनाथ आश्रमांना हे लाडू पोहोचायला हवेत, वेळेत पोहोचतील याची काळजी घे. दीप म्हणतो, ठीक आहे, लगेचच तो लाडवांची ऑर्डर देतो. तर जिया ही मल्हारला विचारते, दादा, आपण एक काम करूया, आपण रील्स बनवूया, सोशल मीडियावर आपण काय काम करतोय ते शेअर करूया, आपल्या इव्हेंट कंपनीची चांगली ॲड होईल, सगळीकडे आपल्या इव्हेंट कंपनीचं नाव होईल. पण मल्हारला हे पटत नाही आणि मल्हार म्हणतो, नाही जिया, तसं नको करायला. कारण आईने सुमती इव्हेंट्स ही कंपनी सुरू केली होती ना, तेव्हा तिची एकच इच्छा होती की आपण लोकांचे जे सोहळे आहेत ते आनंदाने साजरे करता यावेत आणि आपण वर्धापन दिनानिमित्त जे दान पुण्य करतोय त्याचा असा गाजावाजा केलेला आईला आवडलेला नसता. माझी आई खूप साधी होती. ती म्हणायची, भरलेल्या पोटाने जो आशीर्वाद मिळतो ना तो सगळ्यात जास्त महत्त्वाचा असतो. तायडी हे सगळं ऐकत असते आणि मल्हारला त्याच्या आईवर किती विश्वास आहे, आईबद्दल तो किती विचार करतो हे पाहून तिला खूप राग येतो. तेवढ्यात रेवती मावशी तेथे येते आणि मल्हारला म्हणते, मल्हार, मी मंदिरात चालली आहे आणि देवाकडे मी फक्त तुझ्यासाठीच प्रार्थना करणार आहे. मल्हार खुश होतो. रेवती मावशी तेथून निघून जाते. पण तायडीचा मात्र वेगळाच काहीतरी प्लॅन सुरू असतो. तिच्या डोक्यात वेगळाच विचार सुरू असतो. खरंच तायडी ही गोड बोलून गळा चिरतीये एवढं मात्र नक्की. तर थोड्या वेळानंतर रेवती मावशी मंदिरात पोहोचते. त्याच मंदिरात जेथे नुपूर सुद्धा आलेली असते. नुपूर तेथे असलेल्या सगळ्या भक्तांना प्रसाद वाटत असते. पण मंदिरामध्ये येताच रेवती मावशीला गरगरायला लागतं
चक्कर येऊ लागते आणि रेवती मावशी खाली पडणार इतक्यात नुपूर तिला सावरते आणि विचारते, काय झालं मावशी, तुम्ही बऱ्या तर आहात ना? पण रेवतीला खूप चक्कर येत असते आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, खरंच तुझ्या सोबतीने ही मालिका खूप भारी आहे आणि या मालिकेचा आजचा एपिसोड एक नंबर होता. आजच्या एपिसोडमध्ये एक मोठा खुलासा झालाय की नुपूरच्या होणाऱ्या नवऱ्याचा जो अपघात झाला होता तो वेदांचा अपघात मल्हारने केला नव्हता, तर तो तायडीने केलाय. पण तायडीने स्वतःचा गुन्हा लपवला आणि संपूर्ण गुन्हा मल्हारच्या माथ्यावर मारलाय आणि मल्हार त्याचा त्रास अजूनही सहन करतोय. त्याला या गोष्टीचा खूप पश्चाताप होतो आणि वेदांच्या नावावर तायडी त्याच्याकडून पैसे सुद्धा लाटतीये. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन भारी ट्विस्ट येणारे. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की रेवतीला बरं वाटावं म्हणून नुपूर तिला आपल्या हाताने बनवलेला लाडू खाऊ घालणार आणि हा लाडू तिला खूप आवडेल. तेथेच रेवती आणि नुपूरची ओळख होईल आणि रेवतीला समजणार हीच ती नुपूर सावंत जिने कालच्या इव्हेंटमध्ये आपल्या सगळ्यांसाठी जेवण बनवलं होतं. तर इकडे घरी जिया ही मल्हारला सांगणार की आपण त्या नुपूरला सांगायचं का लाडवांची ऑर्डर बनवायला, लाडू बनवायला. पण मल्हार त्यासाठी नकार देईल, कारण तायडीने नुपूर विरुद्ध आधीच त्याचे कान भरून ठेवलेले असतील. तर नुपूर जेव्हा घरी जात असेल तेव्हा काही गुंड तिच्यावर हल्ला करणार, परंतु नुपूर त्यांच्या डोक्यांमध्ये पेपर स्प्रे करेल आणि तेथून पळून जाईल. मग हे गुंड नेमके कोण होते हे तर पुढील एपिसोडमध्येच कळेल. तर दुसरीकडे रेवती मावशी घरी येईल आणि नुपूरने बनवलेला लाडू मल्हारला खाऊ घालणार. मल्हारला हा लाडू खूप आवडेल आणि मग रेवती मावशी मल्हारला विचारणार, नुपूर सावंतने हा लाडू बनवलाय, आपण तिलाच लाडू बनवायची ऑर्डर द्यायची का? मग मल्हार यासाठी तयार होईल की नाही हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा तुझ्या सोबतीने ही मालिका आवडते ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.